अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, आईची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगम, चिदानंद संलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदांग योगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्या सुधीसङ्घसेव्यं. चतुर्वेदैस्तन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सगळे मिळून अथर्व शीर्ष म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम्, अवानुशानम् अवशिष्यम्, अवपश्चात्तात् अवपुरस्तात्, अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात्, अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः,
त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्छ्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनामुरः। नमो व्रातपतये नमो गणपते नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। पुन्हा आवर्तन करायची, त्यामुळे फलश्रुती काही म्हणायची नाही बरं. काल आपले 54-55 झालेले होते. पुढचे म्हणणार आहे का कोणी? त्याबद्दल काही बोलणार आहे? हा सांगा सांगा ताई सांगा. ज्ञानदेवांनी हा ओवी वाच. एवं प्रमाणम प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण दृष्टांती वाहिली आण जावयाची. ज्ञानदेवांनी परमेश्वराचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी आतापर्यंत अनेक दृष्टांत दिले, पण ते सगळे अप्रमाण होते असं प्रमाणांनी सिद्ध केलं. त्यामुळे दृष्टांतांनी कबूल केलं की आम्हाला परमेश्वराचं खरं स्वरूप वर्णन करणं शक्य नाही, कारण परमेश्वराचं स्वरूप परमेश्वराचं स्वरूप वर्णन करण्यासाठी आत्मस्वरूपाशिवाय दुसरा दृष्टांत नाही. बरोबर, अगदी छान. थोडक्यात बरोबर सांगितलेलं आहे. त्याला कशाचीही उपमा देता येत नाही, त्यामुळे ही सगळी प्रमाणं लटकी ठरलेली आहेत. 55 कोणी सांगणार आहे? मी सांगते. सांगा. अंगाची अनुपत्ती आटलिया उपपत्ती येथे उठली पांती लक्षणाची. परमेश्वराचे वर्णन शब्दातून जे प्रगट केले, सिद्धांत मांडले, जी लक्षणे आतापर्यंत सांगितली, त्या सर्वांच्या पंक्तीच्या पंक्ती उठून गेल्या, मावळल्या. त्यासाठी ज्ञानदेव म्हणतात आत्मस्वरूपाचे जे वर्णन सिद्धांतांनी मांडले होते, ज्या उपपत्तीच्या शब्दातून वापर केला होता, त्या साऱ्या उपपत्ती गळून पडल्या नाहीशा झाल्या. तर परमात्मा हा सर्व व्यक्तिमुक्त आहे, तो निर्गुण निराकार आहे, तो शब्दातून प्रगट न होणारा आहे असे म्हणणारे ज्ञानदेव सांगत आहे की सिद्धांतातून वर्णन करण्याचे मी शब्द प्रयोजन केले, ते सिद्धांतात सुद्धा माघारी वळले आहेत. यासाठी ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायाचा दृष्टांत त्यांनी सांगितला आहे. तैसा सोडविला जो आहे, दयाचे रूपाचा पाहे, उपपत्तीची वाहे उगवणिया सांगू. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय 402 ओवी. बरोबर, छान, बरोबर. म्हणजे परमात्म्याला कुठलंही प्रमाण उपयुक्त नाही, सगळ्यापासून तो मुक्त आहे, आपल्या चर्मचक्षूंना कळणारा नाही, निर्गुण निराकार, शब्दातून प्रगट न होणार आहे. आणि म्हणून ते आता 56व्या ओवीत काय म्हणतात ते बघायचे.
की त्यांना असं वाटतं की हे सगळं वर्णन करण्यासाठी शब्द हवेत, शब्दप्रयोजन आहे, पण ते सिद्धांतही सगळे माघारी वळलेत. मग आता पुढच्या प्रकरणाची इथे थोडीशी पायाभरणी म्हणा किंवा सुतोवाच करून ठेवतात आता पुढच्या ओव्यांमधून. उपाय मागील पाय घेऊन, कुणाचा तरी आवाज येतोय. उपाय मागील पाय घेऊन झाले वाय, प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची. आता वाय, वाय म्हणजे व्यर्थ, आणि सोय म्हणजे माग, असे दोन शब्द त्याच्यातले समजून घ्या. काय म्हणतायत की उपाय मागील पाय. घेऊन झाले वाय, प्रतिती मांडिली सांडिली सोय प्रत्ययाची. आता जे सगळे उपाय आहेत, म्हणजे ते प्रमाणांचे असतील, तर्कांचे असतील, आपण काल जे पाहिले ते, तर या सगळ्या उपायांनी आपले पाय मागं घेतले आणि ते व्यर्थ झाले. आता अर्थ सांगितला ना, पाय नाही सांगितलं, वायचा व्यर्थ सांगितलाय. पाय म्हणजे पायच, म्हणजे आपण म्हणतो ना, मी तिथून काढता पाय घेतला, तिथं असं बोलणं चाललं होतं, माझा काही सांगण्याचा उपयोगच नव्हता. तसं ह्या सगळ्या प्रमाणांनी किंवा सगळ्या ह्यांनी पाय मागे घेतला, म्हणजे त्यांनी त्यांचं जे म्हणणं होतं ते माघारी घेतलं, अशा अर्थानं. मी आता दोन शब्द सांगितले. सोय म्हणजे माग किंवा एखादी गोष्ट मागणे अर्थ किंवा त्याचा शोध घेणे, असे अर्थ घेतले. बघूया आपण आता ते काय अर्थ सांगतायत. धिक्कार ना. ठिकाण, ठिकाण. माग, माग म्हणजे एखादं ठिकाण, बरोबर. आता उपायांनी पाय माग घेतले आणि ते व्यर्थ झाले, कारण ते कुठलेच उपाय किंवा कुठल्याच प्रमाणांनी ते सिद्ध करू शकले नाहीत. आणि प्रतितीनं सुद्धा प्रत्यय घेणं सोडलं. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची. प्रत्यय म्हणजे आपल्याला अनुभव जो येतो, तर तो सुद्धा त्या प्रतिती म्हणजे अनुभव, प्रत्यक्ष जो अनुभव येतो तो सुद्धा तिनं सोडून टाकला. म्हणजेच त्याचा माग घेणं, त्याचा शोध घेणं हे थांबवलं. आपण एखादी गोष्ट शोधायला चाललो तर विशिष्ट ठिकाणापर्यंत जातो, पण तिथं जर सगळा पुन्हा मार्गच पुढे नसेल. आता हल्ली बघा, सगळीकडे कामं चाललेली असतात रस्त्याची, आणि तिथे रस्ता ठप्प झालेला असतो. मग आपण जर पहिल्यांदा डायव्हर्जन असेल तिकडे गेलो नसू, तर आपल्याला पुन्हा मागं यावं लागतं, त्या मार्गाने पुढे जाता येत नाही. तसं या ठिकाणी आता भगवंताला किंवा परमात्म्याला शोधण्यासाठी किंवा त्याचं वर्णन करण्यासाठी सगळे असे सरसावलेले होते, पण त्यांनी आपापल्या परीनं सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे जे मार्ग आहेत किंवा त्यांचे जे प्रयत्न आहेत ते सगळे खुंटले गेले आणि त्यांच्या उपायांनी त्यांना पाय मागं घ्यावे लागले, म्हणजेच माघार घ्यावी लागलेली, आणि ते सगळे व्यर्थ झाले. मग आता प्रतिती म्हणजे अनुभव आला तर माणसाला मग पटतं, पण त्या प्रतितीनं सुद्धा हे प्रत्यय घेणं किंवा त्याचा माग काढणं, शोध घेणं हे थांबवलेलं आहे, किंवा त्या ठिकाणी ते सगळे प्रयत्न त्यांचे व्यर्थ झालेले आहेत, एवढंच या ठिकाणी सांगायचं. तर साखरे महाराज काय म्हणतात बघूया. युक्तींनी आपली अनुपपत्ती, काल जो उपपत्ती अनुपपत्ती तो साखरे महाराज तेच घेऊन बसलेले, तर ती करून घेतली आणि लक्षणांच्या तर पंक्तीच्या पंक्तीच उठून गेले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे लक्षणं करत राहिलेत. हे भगवंत कसा आहे, परमात्मा कसा आहे, आता सगळ्यांनी सगळ्या परीनं सांगितलेलं आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या पंक्तीच्या पंक्ती उठून गेल्या
असा शब्द वापरलाय बरं का त्याचा. लक्षणांची उठल नाही, हा, पण तोच चाललाय ना आपला. पुढचा उपाय मागेल. हा, उपाय मागेल. तरी म्हणलं एकदम काहीतरी वेगळं वाटेल. तर उपाय मागेच पाय काढून चालते झाले आणि प्रतीतीनं प्रत्यय दाखवायचं सुद्धा टाकून दिलं. म्हणजे सगळ्यांनी माघार घेतलेली आहे थोडक्यात, कुणाचंच काही चाललेलं नाहीये. मॅडम उपाय म्हणजे काय? अ उपाय उपाय जे आपण करतो ते, समजा मला लागलं तर त्याच्यावर आपण उपाय काय करतो, वाजलं तर आपण पटकन मीठ चोळतो, गार पाण्याखाली हात धरतो, हा उपाय. तसं हे भगवंताला शोधण्याचे वेगवेगळे उपाय शोधलेत त्यांनी. परमात्म्याला शोधण्याचे उपाय, मार्ग म्हणू आपण. पण ते काहीच उपाय त्यांचे चालले नाहीत. प्रत्येकानं वेगळ्या पद्धतीनं गेलेत. सांख्यांनी 24 तत्व सांगितली, न्यायदर्शनाने 16 पदार्थ सांगितले, वैशेषिकांनी विशेष हा पदार्थ सांगितला, आणि वेदांती हे जे शेवटी पूर्वमीमांसेनी सगळी यज्ञ चिकित्सा मीमांसा सांगितलेली आहे. यज्ञ कसा करायचा, यज्ञाच्या मार्फत त्या भगवंताला प्राप्त करायचे. आपापसातलं बोलू नका. आणि वेदांत्यांनी मात्र हे कसं आहे तत्व, हे अनुभवायचं तत्व आहे. रोज जे आपण पाहतोय ते, तो दिसणारा नाही आहे, त्याला आकार नाही आहे, निराकार आहे. पण शेवटी भक्तिमार्गातनं आपण सगुणातून निर्गुणापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करतोय. पण या प्रमाणांना मात्र किंवा या सगळ्या शास्त्रांना मात्र माघार घ्यावी लागली. त्यांचे कुठलेच उपाय चालले नाहीत. उपाय हा शब्द तिथे बरोबर आहे. उपाय म्हणजे काही वेगळा उपाय असं नाही अर्थ घ्यायचा तिथे. मला वाटतं ते योग याग विधी तप जप. हो, मग तेच ना, म्हणजेच ना, प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तुमचंही म्हणणं बरोबर आहे की सगळे मार्ग आहेत ना. योगाच्या मार्गाने योगाचे अष्टांग योग आहेत, किंवा आपण जो तो वेगवेगळ्या पद्धती, कुणी तप करतात, यज्ञ करतात. म्हणून सांगितलं ना की 6 जणांनी 5ही शास्त्रांनी जे जे प्रयोग करता येतील ते केले, पण ते सगळे व्यर्थ ठरले. हरिपाठाची ओवी आठवती, योग याग विधी येणे. हो, बरोबर आहे ना, तेणे नवे सिद्धी. तसं आहेच ना. शेवटी तुम्ही काही केलं तरी ते व्यर्थच झालेत. उपाय व्यर्थ झाले याचा अर्थ काय, तिथपर्यंत पोहोचणं झालेलं नाही. ते पोहोचण्याचं काम आता आपल्याला कसं करायचं ते ज्ञानदेव सांगणार. मग शेवटी भक्तिमार्गच त्याला श्रेष्ठ आहे. सगळेजण तेच सांगतात ना की सगुणातून निर्गुणापर्यंत पोहोचायचं. आणि भक्ती करणं काही चुकीचं नाही आहे. भगवंताशी एकरूप व्हायचे. आत्तासुद्धा आता काल जे मी सांगत होते तसं ते नरसिंह मेहता काय किंवा एकनाथ महाराज काय, सगळेच आपले सगळ्या संतांनी भक्तिमार्गातूनच तिथपर्यंत पोहोचण्याचं शेवटी ठरवलेलं. बरं, बघूया आता पुढची त्या ओवीचं जरा बघूया अजून कोणी काय म्हणतायत ते. आता परमेश्वराचं वर्णन करायला शब्द नाहीत हे तर आपल्याला कळले. म्हणजे हे शब्दातीत आहे. त्याला कुठलंही प्रमाण नाही आहे, कुठलाही दृष्टांत. हे देतायत दृष्टांत म्हणजे आपल्याला त्याच्या जवळ जाण्यासाठी काहीतरी एक सोपं करून सांगण्याची पद्धत आहे. आता एखादा अगदी पदार्थ अवघड असतो बनवायचा, तर माणूस काय करतो, वेगवेगळ्या प्रकारानं करून बघतो, पण ज्याला खरी त्याची हातोटी आहे त्यालाच ते जमू शकतं. आता इथं तसंच झालेलं आहे की वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून त्याला उलगडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं अस्तित्व काही सिद्ध करता आलेलं नाही. आणि निर्गुण निराकार परमेश्वराची अस्तित्व जाणीव सांगायला उपपत्ती, वेगवेगळे सिद्धांत किंवा जे काल ताई म्हणल्या तसं पद्धती म्हणू आपण, त्या सगळ्या निरुपयोगी ठरलेल्या आणि म्हणून त्या माघारी वळलेल्या आहेत. मग त्याची प्राप्ती होण्यासाठी उपाय काय असं जर विचारलं तर काय उपाय सांगणार? की ज्ञानदेवांनी सांगितलंय की उपायांनी मागच्या मागं पाय उचलून चालायला सुरुवात केली, उलटेच जायला लागले. कारण उपाय सगळे वायफळ ठरले. पाय असले तर जमिनीवरून चालता येतं, पण अधांतरी कसं चालणार? परमेश्वरानं सगळं विश्व व्यापून टाकलेलं आहे, त्याला कुठलंच संगती नाही. त्या अवकाशातल्या परमात्म्याला शोधायला
कुठले उपाय उपयोगी ठरणार असं हे वामनराव म्हणतात. आणि परमेश्वर प्राप्तीचा प्रत्यय आहे. प्रत्ययाची प्रतीती सांडली गेली आहे. अनुभवानं नाद सोडून दिलाय. अनुभव म्हणजे मी निराकार निर्गुणाचा अनुभव कसा घेणार? सगुणाचा अनुभव घेऊ शकतो आपण. ज्यांनी सगुण उपासना केली, ज्यांनी आत्यंतिक भक्ती केली, मी तुम्हाला कालपासून सांगतेय, त्या नरसिंह मेहतांचंही मी असं जे चरित्र वाचतीये, एवढा ठाम विश्वास होता त्यांचा, एवढा ठाम विश्वास होता की फक्त भगवंतच, काहीही झालं तरी तो भगवंतच बघून घेईल. मी त्याच्यावर सगळं सोपवलं. आपण असं सोपवून बसू का हो? समजा आपल्याकडे मुलीचं लग्न आहे किंवा घरात काही कार्य आहे, घरभरणी आहे, अमका आहे तमका आहे आणि काही आहेत. पण गोंदवलेकर महाराजांनी किंवा ह्या सगळ्याच संतांनी, आत्ता मला एकदम गोंदवलेकर महाराजांची पण आठवण आली, की ते पूर्ण रामावर विश्वास होता, पूर्ण भरोसा होता. लोकांनी त्यांच्या परीक्षा घेतल्या. एक दिवशी त्या एवढ्या मोठ्या स्वयंपाकघरातलं, आश्रमातलं म्हणा किंवा त्या मोठाच आहे त्यांचा परिसर, आता तर खूप मोठा झाला आहे, पण ज्या वेळेला कमी प्रमाणात होता तेव्हा तिखट मिठाच्या त्या पाळ्यामधलं तिखट मीठसुद्धा संपलेलं होतं. आणि इतकी परिस्थिती होती तरी त्यांना त्याची चिंताच नव्हती. सगळे लोक म्हणतात, अहो महाराज आता काहीच नाही आहे, काय करायचं? काही नाही म्हणे, तो राम देईल. राम देईल म्हटल्यानंतर ते निवांत बसले म्हणजे काय, त्यांचं भजन कीर्तनच त्यांनी अखंड रामाशी संधान ठेवलेलं होतं. मग त्या लोकांनी सांगितलं की उद्या आपण सगळ्यांना गावजेवण देऊया का? म्हणे हो, गावजेवण द्या. गावात दवंडी पिटवली. उद्या कुणी घरात चूल बंद, सगळ्यांनी इथं प्रसादाला यायचं. आणि दुसरे दिवशी सकाळी पहाटेपासून यांचं संकीर्तन म्हणजे काकड आरती असते ते सगळं चालू झालं होतं. आणि रामनामामध्ये सगळे मग्न होते आणि कीर्तनामध्ये दंग होते. भुकेनं कासावीस व्हायला लागले एक एक जण, की आता भूक लागली, आता काय मिळणार आहे आपल्याला. एक लहान मुलगा आईला म्हणतो, आई मला खूप भूक लागली. आई म्हणते त्या महाराजांना सांग. ते महाराज म्हणतात, तू रामाला सांग की मला भूक लागलेली, मला काहीतरी द्या. आणि तो रामाला सांगायला गेला फक्त की रामा मला खूप भूक लागलेली आहे. तेवढ्यात एक गाडीभर सगळं साहित्य घेऊन माणूस आलेलं आहे. निवडलेल्या भाज्या, सगळं आपण कोरडं साहित्य जो शिधा म्हणतो तो 100 काय 1000 लोकांना पुरेल एवढा. तो म्हणतो, माझ्या बायकोनी मी नवस केलेला होता की आम्हाला मुलगा झाला तर आम्ही गावजेवण देऊ किंवा इथे रामाला सगळं समर्पित करू. आणि मग सगळे कामाला लागले. मग 2 तासात झाला असेल, तासाभरात स्वयंपाक आणि सगळे जेवण. तसं त्या नरसिंह मेहतांचं सांगते, म्हणजे उपाय केव्हा खंडित होतात. आता नेमका आपण भक्ती आणि याचा एक कसा बांधायचा. तर नरसिंह मेहतांचं काल मी काय सांगितलं मला आठवत नाही, पण मुलीकडे पहिलं तिचं जे डोहाळ जेवण आहे त्याच्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे. ते त्यांचे व्याहीचं पत्र आलं की या म्हणून. मग हे काय घेऊन आले, टाळ चिपळे आणि फक्त ती शंख आणि आपली मूर्ती, भगवंताची मूर्ती, एवढ्या 3 वस्तू घेऊन आले. आल्यानंतर त्यांची राहण्याची सोय जुन्या ठिकाणी केली, जुन्या पडक्या वाड्यात केली. तर त्या मुलीला वाईट वाटतं. ती म्हणते, तुम्ही असे का आलात? आणि संतांना घेऊन आलेत सगळे, तुम्ही असे का आलात? आपल्या नातेवाईकांना आणायचं, माझं डोहाळ जेवण आहे, तुम्ही हे काय घेऊन आलात? तर ते म्हणे, काही नाही, नातेवाईक कसे असतात, क्षणापुरते असतात, स्वार्थापुरते असतात, मतलबापुरते असतात. कुणीही आपल्याला शेवटपर्यंत टिकत नाही. तुमच्या जवळची धनसंपत्ती गेली की तुम्हाला, किंवा तुम्ही आजारी पडला, तुम्हाला कोणी विचारत नाही. त्यापेक्षा हे संत आपले उपयोग आहेत, असं तो तिला समजावून देतो. ठीक आहे म्हणती, पण मग काही आहेर बिहेर आणलेत का? म्हणजे तो भगवंत बघून घेईल, तू नको काळजी करू. आता अगदी तर कार्यक्रमाची वेळ झाली बरं का, तरीही यांचं कीर्तन संपलं नाही. तरीही कीर्तन संपलं नाही, कीर्तनच चालू ठेवलं ते. त्या मुलीला काळजी. आणि सगळ्या आसपासच्या ज्या बायका होत्या ना, त्या म्हणायला लागल्या, हे काय देणार आहेत आहेर, आपल्याला बोलवलं एवढं तर. त्यांच्याजवळ काय फक्त शंख आहे, तो टाळ आहे आणि ती एक मूर्ती आहे म्हणे. ते शंखच देतील आता आपल्याला एकेकाला. आता एक शंख कसा सगळ्यांना पुरेल? असं बोलतायत. तेव्हा एक वृद्ध बाई असते आणि ती म्हणते, असं बोलू नका, त्यांची भगवंतावर निष्ठा आहे. अहो, द्रौपदीनं सुद्धा धावा केल्यानंतर तिला न संपणारी वस्त्र त्यांनी पुरवलेली आहेत.
आता हा जो धावा करतायत ना, त्यांचा भगवंत त्यांना, म्हणजे हा भगवंत त्यांना सगळं देईल असं म्हणेच तवर एका शेडजींच्या वेशामध्ये आणि सुंदर सुंदर नटलेल्या स्त्रियांसह भगवंत आलेले आहेत. आणि आल्यानंतर यांनी फक्त ओळखलेलं आहे की हा भगवंत आहे, पण बाकीच्यांना वाटतं की, आणि मग तो शेठजी सांगतो, हे माझे परममित्र आहेत, माझ्या प्रत्येक क्षणी माझ्या व्यवहारामध्ये, माझ्या व्यापारामध्ये यांनी मला खूप मदत केलेली आहे, म्हणून म्हणे मी आत्ता आलेलो आहे. आणि सगळ्यांचा म्हणजे आता एक साडी, जसं ते काल सांगितलं होतं द्रौपदीला, एकच साडी नाही तिला असंख्य साड्या द्यायच्या होत्या, तशा त्यांनी त्याला खूप सगळं पुरवलं, सगळ्यांचा मानसन्मान केला. आता अशीच आपल्याला तुकारामांच्याही बाबतीत आहेस, ज्ञानदेवांचेही आहेस, एकनाथांनी सुद्धा, म्हणजे सगळ्या गोष्टी फक्त भगवंतावर जर तो मार्ग जर दिसला, तो फक्त भेटला, तर काही आपल्याला नको आहे. आणि म्हणून बाकीचे सगळे उपाय हे उपयोगी ठरणार नाहीत. मला आज थांबायचं होतं लवकर. तर प्रत्ययाची प्रतीती सांडली गेली, अनुभवानं नाद सोडला, आणि अनुभव म्हणतो की मी निराकाराचा निर्गुणाचा अनुभव कसा घेणार, त्याची प्रतीती मला कशी येणार. आणि म्हणून ज्ञानदेवांनी जे म्हणलेलं आहे, तुझं आकारू म्हणू की निराकारू रे, आकारू निराकारू एकू गोविंद दे, किंवा तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण येतू गोविंदू रे. तर ज्ञानदेव म्हणून या ओवीतनं तेच सांगतात की परमेश्वरी वर्णनासाठी शब्द नाहीत, तर तो अनुभव सिद्ध आहे. त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्या ज्ञानेंद्रियाच्या पलीकडच्या तीरावर आहेत, आणि त्यासाठी अनुभवाची बळकट नाव घेऊन पलीकडच्या तीरावर जावं लागतं. अजून त्या नरसिंहांचा एक छोटासा किस्सा सांगते, मग इथंच थांबू आपण. 57वी ओवी फक्त मी वाचणार आहे. येथे निर्धारेसी विचारू, निमोनी गेला साचारू, स्वामींच्या संकटी शुरू सुभटू जैसा. निर्धार म्हणजे पक्का तुमचा निश्चय, तो जर असेल तर आपल्याला कोणीही विचलित करू शकत नाही. जसं तुकारामांच्याही बाबतीत लोकांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता आणि एका वारांगणेला त्यांच्याकडं पाठवलेलं होतं, तसंच या नरसिंहाकडे पण एक चंचला नावाची अशीच सुप्रसिद्ध वारांगणा होती, आणि तिला त्यांनी पाठवलेलं आहे त्यांच्याकडे. तर ते पाठवलं म्हणजे कशा रूपात पाठवलं, पहिल्यांदा ती अगदी त्याच्यासारखा शुभ्र पोशाख, साधं गोपीचंदन वगैरे लावून, असं अगदी माळबिळ गळ्यात घालून अशी येऊन बसलेली आहे त्यांच्या कीर्तनात, आणि अगदी तल्लीन झाल्यासारखी दाखवलेली. आणि मग कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार केल्यावरती त्यांना म्हणते की महाराज, मला तुमच्याकडून दान पाहिजे. तर ते म्हणतात, मी काय दान देणार, मी टाळ चिपळे आणि घेऊन फिरणार आहे, माझ्याकडे दान द्यायला काही नाही. नाही म्हणे, मी योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला दान मागेन. आता हे साधे भोळे म्हणे, ठीक आहे, काय मागायचं असेल मग. आणि मग रात्रीच्या वेळेला तो सगळा पोशाख उतरला आणि शृंगार करून त्यांच्या तिथं गेलेली आहे शय्येजवळ, सगळं थाटमाट करून. आणि काहीतरी आवाज काढला असेल तर ते जागे झाले. तर म्हणे, कोण तू? तर म्हणे, मी चंचला. म्हणे, अशी कशाला आलेली आहेस? म्हणे, मी दान मागायला आलेली आहे. मला म्हणे, हे दान द्या तुम्ही. आणि इतकं मग त्यांनी तिला समजावून दिलं की हा देह कसा नश्वर आहे, हे सगळं जग कसं नश्वर आहे, फक्त भगवंताचीच आपण आराधना करायला पाहिजे, तोच आपल्याला सगळं पुरवणार आहे. आणि व्यर्थ मनुष्यजन्म हा नरदेह हा सत्कारणी लावण्यासाठी आहे, भगवंताला प्राप्त करण्यासाठी आहे. तू या व्यर्थ ह्याच्यामध्ये पडू नकोस, आपला देह सत्कारणी लाव, असं चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे त्यांनी. आणि मग तिला त्यांचं म्हणणं पटलं. ज्या लोकांनी तिला प्रवृत्त केलं होतं त्यांच्याकडे ती गेलेली आहे परत. ते म्हणतात, काय झालं का काम? ती म्हणते, हो झालं ना काम, मला जो काम होता तो माझा दूर केलेला आहे, आणि मला भगवंताचं नाम आणि भगवंत प्राप्त होण्याची आता संधी मिळालेली आहे, तेव्हा तुम्ही असे उपद्व्याप पुन्हा करू नका. म्हणजे जे मगाशी ताई विचारत होत्या की उपाय, लोक हे असले उपाय पण करतात ना, दुसऱ्या संतांना त्रास देण्याचे किंवा हे करण्याचे, तर ते तसे करू नयेत. म्हणून आता 57मध्ये काय म्हणतात, येथे निर्धारेसी विचारू, निमोनी गेला जाला सारू, स्वामींच्या संकटी शुरू सुभटू जैसा. आता निमोनी म्हणजे मरून गेला,
सारू म्हणजे श्रेष्ठ बरं का, उत्तम. आणि सुभटू म्हणजे उत्तम योद्धा. आता इथं काय म्हणतायत, नाना नाशू साधू नको. येथे निर्धारीच विचारू. येतात त्यांचा निर्धार काय होता, त्यांचा विचार पक्का होता, निश्चयासह त्यांनी विचारानंही स्वामी भक्त जर एखादा योद्धा असला त्याच्याबद्दल चाललेलं आहे खरं. त्याच्या आधीचं राहिलं का आपलं निर्धारेसी निमूनी गेला सारू. आता एखादा जर स्वामी भक्त योद्धा असला तर तो स्वामींच्या करता काय करतो, तर शत्रूशी लढता लढता रणात देह ठेवून स्वामीला यश प्राप्त करून देतो आणि आपल्या स्वामी भक्तीचं सार्थक करतो. ते इथं सांगतायत की निर्धारेसी म्हणजे त्याचा जो निर्धार आहे, पक्का आहे, त्याच्याबद्दल जर विचारायला गेलात तर निमोनी झाला सारू स्वामींच्या संकटी शुरू. शुरू म्हणजे शूर बरं का. सुभटू जैसा, सुभट म्हणजे चांगला सैनिक, उत्तम योद्धा. तो काय करतो की आपले प्राणार्पण करतो. जसं शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे की शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी किती जणांनी प्रयत्न केले माहिती आहे तुम्हाला. अगदी आपल्या मुलाचं लग्न असलं तरी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं असे म्हणणारे तानाजी, सगळे असे जे त्यांना भेटले की त्यांच्यासारखं रूप घेऊन त्यांना पेटाऱ्यातनं बाजूला काढणारे असेही भेटले. तर तसं इथं त्यांनी आता हे उदाहरण दिलेलं आहे की स्वामी भक्त साचारू नाही सुचारू म्हणले ना. तुमच्यात साचारू आहे का. हां हां हां. त्यांनी असं म्हणलेलं आहे, निमोनी झाला सारू म्हणलेलं आहे. स्वामींच्या संकटी शुरू. आता वेगवेगळे शब्दभेद असतील, अजून कुठं काही वेगळं आहे का बघते. विचारू, हा विचारून साचारू बरोबर आहे. येथे निर्धार असेल साचारू, त्यांनी साचार असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता साचार म्हणजे साकार सारखाच असतो तो, म्हणजे आचारासह तो साचार. सार्थक म्हणजे त्यानं आपल्या स्वामींसाठी काय काय केले हे त्यांनी सांगितलं की त्याचे जे विचार आहेत त्या विचारांचं निर्णयापर्यंत येणं त्याला साचार करणं असं म्हणलेलं. आणि तो त्याचा निमोनी गेला म्हणजे तो शांत झाला, निर्णयापर्यंत पोहोचला तो. आता यांनी वेगळं घेतलेलं आहे. म्हणजे परमात्म स्वरूप जे आहे त्याचा आपण वेगवेगळ्या पातळीवर विचार करतो, तो ते कसं असेल याचा निर्णय जेव्हा घ्यायचे. इथं त्यांनी दृष्टांतातून समजावून दिलेलं आहे, पण इथं पारमार्थिक दृष्टीनं पण समजावून दिलेलं आहे. दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊया. सार्थक पावला. पण स्वामी भक्त जसा एखादा योद्धा असतो तो काय करतो तर आपल्या स्वामींसाठी सगळं हे करतो, आपला जीव सुद्धा प्राणपणाला लावतो. म्हणून इथं त्यांनी साचारू म्हणलेलंच नाही बरं का. निमोनी झाला सारू असं गुलाबराव महाराजांच्या ह्याच्यात म्हणले. आणि स्वामींच्या संकटी शुरू सुभटू जैसा. तर ते बाकी सगळं तसंच आहे, फक्त त्या साचारूबद्दल आपण आता बघूया. वेगवेगळ्या लोकांनी काय म्हटलं असेल ते समजून घेऊ. आता हे वामनराव देशपांडे सांगतायत की परमात्म स्वरूप जे आहे त्याचा आपण वेगवेगळ्या पातळीवर विचार करतो आणि ते कसं असेल याचा जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा ज्ञानदेव सांगतात की सर्व प्रकारचे विचार प्रथम नष्ट व्हावे लागतात. आत्ता त्या सदानंद चावरेंनी सुद्धा छान सांगितलं बघा की सगळे मनातले संकल्प सगळ्या गोष्टी नष्ट व्हाव्या लागतात. आणि मग आपला जो विचार आहे त्या विचार हा प्रत्यक्षात उतरण्यासाठी साचार होण्यासाठी म्हणजे तो प्रत्यक्षात येण्यासाठी निर्णय होण्यासाठी जो प्रवास आहे त्या प्रवासात हे सगळे विचार संपवावे लागतात. आणि मग स्वामींच्या संकटी शुरू सुभटू जायचा. त्याच्यासाठी त्यांनी म्हणले की नंतर जेव्हा निर्णयाचं ठिकाण येतं, हा निर्णय कुठला तर परमात्म स्वरूप नेमकं कसं आहे. म्हणजे आपल्याला आत्म्याच्या स्वरूपाचं दर्शन घडण्यासाठी निर्णय नष्ट झाल्यावर
आत्म्याचं दर्शन कधी होतं? तर आपल्या मनामध्ये निरनिराळे विचार येतात आणि ते विचार आणि निर्णय हे नष्ट झाल्यानंतर स्वरूपाचं दर्शन होतं. या आत्मस्वरूपाचा प्रकाश आपल्या भोवती पडला की विचारांचा काळोख हा आपोआप नष्ट होतो. आणि हे सगळं समजून घ्यायचं असेल तर ज्ञानदेवांनी जो दृष्टांत दिला आहे त्याचं त्यांनी पुढं स्पष्टीकरण दिलं की राजाच्या रक्षणासाठी शूर योद्धा रणांगणात लढाई करतो, तो कामाला येतो म्हणजे त्या ठिकाणी मरण पावतो, पण तरीसुद्धा योद्धा नष्ट झालेला असला तरी योद्ध्याचं उद्दिष्ट त्यानं साध्य केलेलं असतं, राजाचं रक्षण केलेलं असतं, राजाबरोबर राज्याचं रक्षण केलेलं असतं. म्हणजे तो विचाराबरोबर जेव्हा तो योद्धा राजाच्या रक्षणासाठी धावतो तेव्हा तो नष्ट होतो, पण त्यानं घेतलेला त्याच्यापुरता सीमित असलेला निर्णयसुद्धा नष्ट होतो आणि त्यात त्या योद्ध्याचं सार्थक असतं. तसंच आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी विचार आणि निर्णय या दोन्ही गोष्टी अशाच नाश पावतात आणि आत्मप्राप्तीची पहाट होते. थोडक्यात हेच सांगायचं आहे की आपल्याला आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी बाकीचे सगळे विचार, बाकीचे सगळे आता काल सांगितले तसे सगळे उपाय वगैरे जरी नष्ट झाले तरीसुद्धा आत्मप्रचिती आल्यानंतर ते सगळं व्यर्थ होतं किंवा ते सगळं दूर ढकललं गेलं तरी काही फारसं बिघडत नाही. आज आपण इथेच थांबूया. इतरांचं थोडंसं उद्या पाहू, कारण वाटलं असं संस्कृत फक्त तेवढं घेता आलं तर बघूया आपण. संस्कृत आणि यांचं घेऊया म्हणजे मग 56 आणि 57 दोन्ही राहिलं ना. उपायापलितास्तत्र ब्रह्मणी व्यर्थतां गताः प्रतित्या सूचना त्यक्ता प्रत्ययं कर्तुमात्मनः. उपाय मागील पाय घेऊनी झाले वाय प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची. पलिता म्हणले बरं का. पलिता म्हणजे सगळे पळून गेले, सगळे उपाय पळून गेले. ब्रह्मणी व्यर्थतां गताः, जसं ब्रह्माचं स्थान प्राप्त झालं की ते सगळे व्यर्थ गेले. प्रतित्या सूचना त्यक्ता प्रत्ययं कर्तुमात्मनः, आणि मग आत्म्याचा प्रत्यय आलेला आहे, प्रतिती आलेली आहे प्रत्ययाची. मग या सगळ्या सूचना वगैरे किंवा जे आत्ता सांगितलं तसं विचारही नष्ट होतात. ते पुढच्या ओवीत सांगतात. सनिश्चयो विचारोपी यत्र नैधन्यमागतः स्वामी कार्यमथा शूर स्वनाशम साधयेत स्वयं. म्हणजे एकदा निर्धार पक्का झाला की मग हे विचार वगैरे सगळे निमून जातात, नष्ट होतात. त्याच्यासाठी उदाहरण जे दिले, स्वामी कार्ये यथा शूर स्वनाशम साधयेत स्वयं. स्वामीच्या संकटाच्या वेळेला हा जो शूर आहे, सुभट आहे, तो स्वतःचा नाश झाला तरी चालेल, पण स्वामींचं कार्य किंवा देशाचं कार्य हे करत असतो. तसं आपल्याला आत्मप्रचिती आल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी खंड हे झाल्या, निघून गेल्या तरी चालतील, ते सगळे विचार दूर झाले तरी चालतील, पण आपल्याला आत्मरूपाची प्राप्ती होते किंवा होईल. उपायते तेथे घेती मागे पाय चाले ना उपाय तयांचाही. आणि प्रतितीही निर्भुजोनी जाय सांडोनी असोय प्रत्ययाची. आणि स्वामी कार्यासाठी रणिवेची प्राण स्वामी भक्त रण शूर जैसा. निश्चयासकट आटोनी विवेक तैसेची सार्थक करी तेथे. त्याचा विवेकसुद्धा आटून जातो पण त्याचं सार्थक होतं. निश्चय आपला एकदा पक्का असला की न निश्चय अर्थात विरमंती धीराहा, असं एक भर्तृहरीचं छान सोपंसं सुभाषित आहे की निश्चय ठरवलेलं जे आपलं ध्येय आहे ते प्राप्त केल्याशिवाय धैर्यवान लोक मागं सरत नाहीत. तसं ज्याला ब्रह्मप्राप्तीच हवी आहे तो ती ब्रह्मप्राप्ती झाल्याशिवाय मधल्या आदल्या या छोट्या छोट्या स्वर्गाला आणि कशाला छोट्या छोट्या प्राप्तीला, म्हणजे स्वर्गातली सगळी सुखं आहेत त्या कशालाही ते जुमानत नाहीत किंवा तिथं ते अडकत नाहीत. तेच आता पुढच्या ह्याच्यातून आपल्याला कसं तिथपर्यंत जायचं हे सांगतात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं
वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी खानारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. मुद्दाम गणपतीची पण म्हणते, ती आवडते ना आरती सगळ्यांना. जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर नंदन चरणानत सुरमुनिजन सचराचर संरक्षण भक्तवृंद हृदयेश जय जय देव गणेश त्वं संपत् सुखकर्ता सकल विघ्न परिहर्ता रुद्धिसिद्धिमति दाता रुद्धिसिद्धिमति दाता पाहि पाहि विश्वेश जय जय देव गणेश ओंकारस्तव मूर्ति वेदान्तस्तव दीप्तिः त्वं परमाचिच्छक्ति त्वं परमाचिच्छक्ति मंगलमय संदेश जय जय देव गणेश जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर नंदन चरणा नत सुरमुनिजन सचरा चर संरक्षण भक्तवृंद हृदयेश जय जय देव गणेश जय जय देव गणेश जय जय देव गणेश.